नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब खोमणे. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये चालूची परिस्थिती पायऱ्या बाबतीत वेगवेगळी घडते. मित्रांनो, बैल मालकांनी जर फोन केला किंवा जे पळणारे बैल आहेत त्या बैलांना बैल मागितला तर पुढील मालकांना सुद्धा बैल देऊशी वाटतो, परंतु मधले जे इकडे तिकडे करणारे आहेत ते बैल देऊन देत नाहीत. मित्रांनो, अशा बैलगाडी क्षेत्रामध्ये चालू घडामोडीमध्ये इतकं जे आता सध्याचं जे वातावरण चाललंय ते वेगळंच चाललंय. कारण की सध्याची परिस्थिती अशी आहे की आजच्या घडीला प्रत्येक बैल मालकांना बैल मिळाला. त्याचं कारण असं झालं या की पळणाऱ्या बैलाला सुद्धा बैल मिळाला. आताची चालूची परिस्थिती आहे. मित्रांनो, आज जर तसा विचार जर केला आपण सर्वांनी तर इथून पुढे येणाऱ्या भविष्य काळात खूपच बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये अडचण येणार आहेत. मित्रांनो, आपला जसा एक नंदी आहे तसाच आपण सर्वजण दुसरा नंदी तयार करायला शिका. कारण त्याची आज काळाची गरज आहे आपल्याला सर्वांना. का मी हा प्रश्न का तुम्हाला सांगतोय मित्रांनो, कारण की बरेचसे मालक लोक आज त्यांचं बैल पळतोय पण त्यांना बैल मिळाना. त्याच्या पाठीमागचं कारण मित्रांनो खूप असं मोठं झालेलं आहे. कारण की बैल पळतोय पण पुढच्या मालकाला पायऱ्यासाठी बैल मागितला की मालक सांगतोय की आपण पळू, पुढच्या मैदानात पळू किंवा चालू मध्ये पळू. पण ज्यावेळेस मैदान उद्या असतं, उद्या दुसऱ्या दिवशी मैदान असतं, त्याच्या आदल्या दिवशी त्या बैल मालकाचा फोन येतो, अहो पळायची माझी खूप इच्छा आहे परंतु आमचा दुसऱ्या बैलावरती हे झालेला आहे, पैरा झालेला आहे. का तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो खूप अशा अडचणी चालू झाल्यात. ह्या अडचणी जर आपल्या बैलगाडी मालकांना जर दूर करायच्या असत्यानं त्यांनी प्रत्येक बैलगाडी मालकांनी येणाऱ्या काळामध्ये 100% आपला बैल, आपला घरचा साज कसा पळेल हे पाहणं महत्वाचं आहे. कारण की आज अशी परिस्थिती झाली, बरेचसे मालक म्हणतात माझा बैल पळतोय, माझा बैल पळतोय आणि दुसऱ्याचा बैल बी पळतोय. बऱ्याचशा मालकांचं आणि एकमेकाची नाती आणि मैत्रीची नाती तुटत चालल्यात मित्रांनो. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे एकच आहे की एकामेकाला बैल न देणे. आज आपण एकामेकाचा मित्र जवळचा असताना सुद्धा आपण बैल देत नाही. ही आताच्या बैलगाडी शर्यतीमध्ये चाललेली वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे एकामेकाचा आपण, मी ह्याची गाडी मारतो बघतो मला बैल दिला नाही, एकामेकाबरोबर न बोलणे, एकामेकाच्या मनात राग ठेवणे, हा एकामेकाचा राग रोष असा राहिला नाही पाहिजे. एकमेकांनी आपण मित्र आहेत, आपण एकामेकाबरोबरच राहिलं पाहिजे, एकामेकाला बैल दिला पाहिजे असं माझं मत आहे. पण आजच्या पिढीला काळाची गरज एकच आहे की आपला घरचा साज पळला पाहिजे. कारण त्याचं एकच आहे, आपला घरचा साज पळाला तर मित्रांनो 100% एक नाही 4 मैदान मार खाईल पण 5व्या मैदानात 100% यश मिळेल. मित्रांनो, असं माझ्याकडं असं मालक लोकांचं सुद्धा बोलण्यातून येतं की आज माझा ह्याच्याबरोबर पायरा झालता, मला बैल होय म्हणले देतो, पण दुसऱ्या म्हणजे एकामेकाचा ह्या बैलांमुळे एकामेकाच्या मनात राग राहत चाललाय. असं न राहता आपला घरचा साज तयार केला पाहिजे. आणि मालकाची सुद्धा इच्छा असते की ह्या मालकाला आपण बैल दिला पाहिजे, परंतु वस्तुस्थिती अशी झाली आहे की पुढचा मालकाच्या मनात असतं पण जे मध्यस्थी असतात ते बैल देऊन देत नाहीत. कारण की ज्याचा बैल पळतोय आणि दुसऱ्याचा सुद्धा बैल पळतोय, कोणाचा नंदी
दोन्ही नंदी, सगळं नंदीच आपल्याला सारखं आहेत, कोणाचा कमी पडत नाही. आजेतुजेपणा न करता एकामेकाने संघर्षाला साथ देऊन एकामेकाला बैल दिला पाहिजे, एकामेकाला वर घेतलं पाहिजे. आज प्रत्येकाची अशी परिस्थिती झाली या की मैदानावरती बऱ्याचशा जुन्या मालकांना आताच्या चालू परिस्थितीत पाहत नाही, म्हणून जुने मालक लोक बैलगाडी क्षेत्रातलं दुर्लक्ष करत चालल्यात. जुने मालक लोक टिकले पाहिजेत, तरच तरुण पिढीला एक नवे चैतन्य मिळेल. जर नवीन तरुण पिढी जर आपण मीपणा करत गेलो तर बैलगाडी क्षेत्रात आपला मीपणा टिकणार नाही. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज प्रत्येक जणाचा बैल पळाला की प्रत्येक जणाची छती फुगते. अरे हे फुगलं नाही पाहिजे. विषय प्रत्येकाचा दिवस येतो आणि येतच राहणार. त्याच्यासाठी इथून पुढच्या भविष्य काळात आपला एक बैल पळण्यापेक्षा आपला घरचा साज कसा पळेल ही सर्व बैलगाडी मालकांनी आणि ड्रायव्हर लोकांनी, प्रत्येक बैलगाडी मालकांना हा सल्ला दिला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक बैल मालक टिकला पाहिजे, हा नाद कोणी सोडला नाही पाहिजे. आपली महाराष्ट्राची संस्कृती जपलीच पाहिजे. आणि इथून पुढं आपल्या दारात एका बैलाऐवजी आपला घरचा साज कसा पळेल आणि तो साज कसा चांगल्या पद्धतीने तयार करता येईल हे प्रत्येक बैलगाडी मालकांनी मनाव घेतलं पाहिजे. येणाऱ्या काळाची 100% गरज आहे. आणि माझा छोटासा व्हिडिओ तुम्ही आवर्जून सगळेजण पहा. ह्याच्यात काय तुम्हाला वाटते 100% कमेंट करून सांगा. आणि आपल्या सर्वांचा लाडका बाळासाहेब खोमणे